SP क्राईम न्यूज नेशन. बीड शहरालगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका कुख्यात आणि सराईत टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या धडक कारवाईमुळे महामार्गावर झालेला एक दरोडा आणि 3 जबरी चोरीच्या गुन्ह्यांसह एकूण 4 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या टोळीकडून महामार्गावर प्रवाशांची वाहने अडवली जात होती. वाहनाच्या काचा फोडून शस्त्राचा धाक दाखवला जात होता आणि त्यानंतर रोख रक्कम, मौल्यवान वस्तूंची जबरी चोरी आणि दरोडा टाकला जात होता. धुळे सोलापूर महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली होती. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या टीमला CCTV फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे महत्त्वाचा सुगावा मिळाला की आरोपी लूट करण्यासाठी कळंब येथून केजच्या दिशेने त्यांच्या कारमधून येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने महामार्गावर नाकाबंदी लावली. पोलिसांना पाहून आरोपींनी आपली कार न थांबवता वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत गुन्हेगारांना कारसह ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एका काळ्या रंगाची विना नंबरची MG हेक्टर कार, वाहनाच्या डिक्कीमध्ये दरोड्यासाठी वापरण्यात आलेला एक धारदार कोयता, लोखंडी रॉड हे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.